नमस्कार. न्यू मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी महावीर वाजाळे. आपल्यासोबत डॉक्टर क्रांतिदीप लोंढे सर आहेत, जे की राष्ट्रीय स्तरावरती हिप्नोथेरपी या विषयामध्ये त्यांनी प्राधान्य हासिल केलेलं आहे आणि संपूर्ण देशभरामध्ये त्यांनी अनेक उपचार पद्धती आत्मसात केलेल्या आहेत आणि त्या उपचार पद्धतीच्या माध्यमातून ते आज अनेक रुग्णांवरती पेशंटवरती उपचार करत आहेत आणि त्याच्या माध्यमातून ते देशभरामध्ये वेगवेगळ्या शिबिरांचं आयोजन करत आहेत. वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये त्यांचं दिवसेंदिवस शिबिरांचं आयोजन केलं जातं आणि त्याच्या माध्यमातूनच ते त्या शिबिराच्या माध्यमातून ते रोग्यांवरती उपचार करण्याचं काम करत आहेत. तर एकंदरीत ही नेमकी उपचार पद्धती जी आहे ती काय आहे, कशा पद्धतीनं ह्या उपचार पद्धतीचा रुग्णांवरती परिणाम होतो आणि कशा पद्धतीनं रुग्ण बरे होतात, एकंदरीत या सर्व विषयाच्या अनुषंगाने आपण आज त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तर न्यू मराठीमध्ये आपल्या स्वागत आहे. प्रथमतः धन्यवाद. तर काय ही नेमकी उपचार पद्धती आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही याला पुढे नेता? आपण बऱ्याचदा म्हणतो की मी आणि माझं मन, तो आणि त्याचं मन, माझं मन माझ्या ताब्यात नाही, त्याचं मन त्याच्या ताब्यात नाही, कळतंय पण वळत नाही. प्रश्न असा आहे की कळतंय कुणाला आणि वळत नाही कुणाला. विषय हा आहे की मी आणि माझं मन ह्या नेमक्याच दोन्ही गोष्टी एक स्वतंत्रपणे काम करणाऱ्या मनुष्याच्या मेंदूमध्ये या दोन स्वतंत्र कार्यप्रणाली आहेत. परंतु व्यक्तीचा प्रॉब्लेम काय होतो की व्यक्तीला वाटतं की मला चांगलं स्लिम व्हायचं आहे, मला व्यायाम करायचा आहे आणि तो अनेकदा ठरवतो की मला व्यायाम करायचा आहे, स्लिम व्हायचं आहे. परंतु तो अनेक वेळा ठरवूनसुद्धा तो सकाळी उठू शकत नाही, रोजच्या रोज व्यायाम करू शकत नाही, केला तर सातत्य ठेवू शकत नाही. म्हणजेच त्याची बुद्धी एक त्याच्या गरजेनुसार, त्याच्या लाईफच्या ह्याच्या चेंजिंगनुसार किंवा एक वॉन्टेडनुसार त्याला जे काय असेल ते योग्य निर्णय सुचवत असते, परंतु त्याचं मन त्याला सहकार्य करत नाही. आता एखादा व्यक्ती म्हणतो की काय टेन्शन घ्यायचं आहे, काय घाबरायचं आहे, काय काळजी करायची, काय चिंता करायची, परंतु तुम्ही जेवढं म्हणाल की निगेटिव्ह विचार नाही करायचा तेवढा निगेटिव्ह विचार जास्त येतो. तुम्ही म्हणताल की जेवढी काळजी करायची नाही तेवढं काळजी जास्त वाटते, भीती घाबरायचं नाही तर ती आणखी माणूस जास्त घाबरायला लागतो. म्हणजे काही बुद्धी म्हणते, परंतु त्याला जर त्या बुद्धीला मनाची साथ नाही मिळाली तर माणूस जीवनात काहीच नाही करू शकत. आज जगामध्ये जे लोक मोठमोठे यशस्वी बनले, ज्यांनी इतिहास रचले, ते का पुढे गेले तर त्यांच्या बुद्धीला त्यांच्या मनाची साथ होती. परंतु आजकाल सर्वसामान्य लोकांमध्ये काय होतं की त्यांच्या बुद्धीला, जी बुद्धी निर्णय घेते त्याला त्यांच्या मनाची साथ मिळत नाही. त्यांच्या बुद्धीला जे करायचं ते करण्यासाठी जर त्याच्या मनाने साथ दिली तर तो प्रत्येक व्यक्ती, मग विद्यार्थी असेल किंवा व्यावसायिक असेल, संसारी असेल, तो सुद्धा रोजच्या रोज भरपूर व्यायाम करू शकतो आणि पुढे जाऊन प्रगती करू शकतो आणि तो जीवनामध्ये मोठं यश संपादन करू शकतो, निरोगी आरोग्य प्राप्त करू शकतो आणि लाईफमध्ये भरपूर काही हासिल करू शकतो. त्यासाठी त्याला मनाची साथ पाहिजे आणि मनाची साथ मिळण्यासाठी त्या मनाला रिप्रोग्राम करणारे, त्याची धारणा बिलीफ बदलणारे एकमेव थेरपी आहे, त्याचं नाव आहे हिप्नोथेरपी, अर्थातच संमोहन उपचार पद्धती. पण आता ही जी संमोहन उपचार पद्धती आहे, हिप्नोथेरपी ही जी पद्धती आहे, ह्याच्या माध्यमातून नेमका उपचार कशा पद्धतीने केला जातो? आपल्या माइंडच्या एकूण 5 अवस्था आहेत, ज्याच्यामध्ये एक पहिली गामा आहे, सेकंड बीटा आहे, नंतर अल्फा आहे, नंतर थीटा आहे आणि नंतर डेल्टा आहे. तर या आपल्या माइंडच्या 5 अवस्था आहेत. ज्यावेळेस आपण टेन्शनमध्ये असेल त्यावेळेस आपण गामा स्टेजला असतो माइंडच्या. आपण जर नॉर्मल आपण आता बोलतोय चालतोय तर हे आपण बीटा स्टेजला आहोत. यानंतरची स्टेज असते गुंगीची अवस्था, एक ज्याला म्हणतात की झोप लागताना आपल्याला गुंगी लागते, ती असते अल्फा स्टेज. त्यानंतर आपल्याला झोप लागते डीपली, संध्याकाळी आपण झोपतो, त्याला असते थीटा स्टेज आणि त्यानंतर असते डेल्टा, एकदम डीप स्लीपिंग. परंतु आपल्याला जी काय आपल्या अंतर्मनाला किंवा आपल्या मनाला रिप्रोग्राम करण्यासाठी एक अल्फा स्टेज असते. अल्फा स्टेज म्हणजे झोपेच्या अगोदरची आणि जागेपणाच्या नंतरची एक गुंगीची मधली अवस्था. हिप्नोथेरपी काय करते की ती गुंगीची अवस्था पकडून ठेवते, ज्याच्यामध्ये तुमचं बाह्यमन आणि अंतर्मन हे दोन्ही, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड दोन्ही ॲक्टिव्ह होतात आणि आतल्या म्हणजे काय अंतर्मन आहे, सबकॉन्शियस माइंड आहे, त्याला रिप्रोग्राम करता येतं. त्याला जर रिप्रोग्राम केलं तर पुन्हा व्यक्तीचे मन त्याच्या रिप्रोग्राम केलेल्या पद्धतीने, एक्झाम्पल एखादा विद्यार्थी आहे, त्याला अभ्यासामध्ये आवड नाही, त्याला जर हिप्नोटिझम अवस्थेमध्ये नेलं आणि त्याला जर त्यामध्ये काउन्सिलिंग केलं, हिप्नोटिझम अवस्थेमध्ये ज्या अंतर्मनाला प्रोग्रामिंग केलं की तुझं यापुढे अभ्यासामध्ये इंटरेस्ट वाढत जाईल, आवड वाढत जाईल, गोडी वाढत जाईल, कारण हे किती महत्त्वाचं आहे त्याला समजून सांगितलं त्याच्या अंतर्मनाला, तर तो जागा झाल्यानंतर त्याला ऑटोमॅटिकली अभ्यास केल्याशिवाय करमणारच नाही. आता एक्झाम्पल, एखाद्याला व्यायाम करण्याची सवय आहे, अक्षय कुमार, ती रोज 4 वाजता अक्षय कुमार उठणार आणि रोज त्यांना व्यायाम केल्याशिवाय करमणारच नाही. आपल्याला कसं समजा एखाद्याला गुटखा खायची सवय आहे,
त्याला गुटखा खाल्ल्याशिवाय करमणारच नाही, कारण त्याच्या मनाला त्याची सवय लागली. तसंच ज्याच्या मनाची बिलीफ चेंज केली जाईल तो त्याप्रमाणे वागायला चालू करतो. व्यक्तीचं एक सिंपल गोष्ट काय आहे की व्यक्ती तसाच वागतो जसं त्याच्या मनाला वाटतं. त्याच्या बुद्धीला जसं वाटतं तसं तो वागतच नाही, कारण त्याच्या मनाला जसं वाटेल तसाच तो वागतो. तर मनाला जे वाटतंय, फील होतंय, ते फिलिंग बदलण्याचं काम थेरपी करते. आता हिप्नोथेरपीमध्ये चांगल्या गोष्टीसाठी पण त्याचा वापर केला जातो आणि वाईट कामासाठी पण त्याचा वापर केला जातो, असं अनेक वेगवेगळ्या तज्ज्ञांचं मत आहे या हिप्नोथेरपी उपचार पद्धतीच्या संदर्भामध्ये. तर ह्याच्यामध्ये नेमकं काय कारण असू शकतंय? बऱ्याचदा काय होतं की माणूस कुठेतरी मूर्ख बनतो. सिंपल गोष्ट काय, समूहशास्त्र काय सांगतं की तुम्ही कोणाच्याही इच्छेविरुद्ध कोणालाही हिप्नोटाईज करू शकत नाही. ह्या जग, आणि जर तसं असतं तर संपूर्ण जग त्या हिप्नोटिझम तज्ज्ञाने किंवा हिप्नोटिस्टने ताब्यात घेतलं असतं. मग राष्ट्राध्यक्ष असतील, पंतप्रधान असतील, ह्यांना डोळ्यात डोळे घालून हिप्नोटाईज केलं असतं आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागवलं असतं आणि संपूर्ण जग ताब्यात घेतलं असतं. तर त्या समूहशास्त्राची मर्यादा अशी आहे की जो पण पुढच्या व्यक्तीची इच्छा नाही तोपर्यंत तुम्ही त्याला हिप्नोटाईज करू शकत नाही. परंतु जर त्याची इच्छा आहे की मला माझ्यामध्ये बदल करायचे आहेत, मला माझ्यामध्ये सुधारणा करायची आहे आणि त्यासाठी मला हिप्नोटाईज व्हायचं आहे, हिप्नोथेरपी घ्यायची आहे, तर अशाच व्यक्तीला हिप्नोटाईज होतं. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जे लोक असे काही ठिकाणी मूर्ख बनतात, एक्झाम्पल काय की एक इमोशनल इंटेलिजन्सचा भाग असतो. जे चोरी करणारे लोक असतात की एखाद्या व्यक्तीचं मन कुठलं आहे आणि त्याचं मन जो पण गुंतलं आहे तोपर्यंत त्याच्या एखादी वस्तू चोरी करणं, त्याच्या हातातून उचलून घेणं, खिशातून काढून घेणं हा त्यांचा एक भाग असतो, त्यांच्या एक कलेचा भाग आहे त्या चोरांच्या. तर ही एक धूर्त कला म्हणू शकतो आपण. पण ते लुटारू असतील, चोर असतील, हे धूर्त कलेतून ते लोकांचे मोबाईल घेतात किंवा पैसे काढून घेतात किंवा त्यांना काहीतरी गुमराह करतात बोलण्यात, चालण्यात, आणि त्या ठिकाणी माणूस मूर्ख होतो. आता माणूस मूर्ख झाल्यानंतर तो म्हणत नाही की मी मूर्ख झालो, त्याने मला मूर्ख बनवलं, तर तो कुठल्या तरी गोष्टीचा आधार घेतो आणि तो म्हणतो मला त्याने हिप्नोटाईज केलं, मला समजलंच नाही. पण एखाद्या व्यक्तीचं मन जर एखाद्या गोष्टीमध्ये जर अडकलं असेल, गुंतलं असेल, तर त्यानंतर त्याला 15-20 मिनिटे बाकीच्या गोष्टी काय समजत नाहीत. मग त्याच्या खिशातनं मोबाईल नेला तरी त्याला समजत नाही, पैसे पाकिट मारून नेलं तरी समजत नाही, कारण त्याचं मन वेगळ्या ठिकाणी गुंतलेलं असतं. आणि ज्यावेळेस तो भानावरती येतो किंवा त्या विषयातून तो बाजूला होतो आणि त्या गोष्टीवर लक्ष देतो, त्यावेळेस ती वस्तू गायब झालेली असते, चोरी झालेली असते. त्यावेळेस तो म्हणतो मला हिप्नोटाईज केलं, मला कळलंच नाही. तर तो त्याचा मूर्खपणा लपवण्यासाठी हिप्नोटाईजचा नाव घेतो, पण हिप्नोटाईज तसं करताच येत नाही, हे फॅक्ट आहे. गोविंद पानसरे असतील किंवा कलबुर्गी असतील, यांच्या हत्या ज्या झालेल्या आहेत याच्या संदर्भामध्ये पण मीडियामध्ये अनेक लोकांचं वेगवेगळ्या विश्लेषणांचं मत आलं होतं की ही ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना हिप्नोटाईज केलं होतं, त्यांच्यावरती हे पद्धतीचा अवलंब केला होता आणि त्याच्या माध्यमातून मग पुढे जाऊन त्यांनी हे खून वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत ते त्यांनी केलेल्या आहेत. काय याच्यामध्ये नेमकं तथ्य आहे का? हां, आता विषय काय, संमोहन हा जो विषय आहे त्याचा फोड जर आपण केली तर असा आहे की सम्यक मोहन म्हणजे वशीकरण, मोहिनी विद्या अशा प्रकारच्या गोष्टी आहेत बऱ्याच, पण त्याच्यामध्ये संमोहनशास्त्र ह्याचा एक शास्त्रीय अर्थ काय आहे की सम्यक मोहन. सम्यक मोहन म्हणजे काय, योग्य कारणांसाठी, योग्य लोकांच्या कल्याणासाठी जे मोहन केलं जातं त्याला संमोहन म्हणतात. आता त्या ठिकाणी जर काही दुसरी पद्धत वापरली किंवा दुसऱ्या पद्धतीने लोकांना पागल बनवलं किंवा त्यांना ब्रेन वॉश केलं, तिथे त्याला संमोहन म्हणताच येत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी, पण हे होऊ शकतं का असं, ही पद्धती जी आहे म्हणजे वाईट कारणासाठी सुद्धा याचा अवलंब करू शकतो का आपण? काय तशा कमांड दिल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे काय की व्यक्ती त्याच्या मनाविरुद्ध त्याच्या जे काय धारणा आहेत, त्याच्या जे बिलीफ आहेत, त्याची ज्या संस्कृती आहेत आणि परंपरा आहेत त्याच्या विरोधात काम करत नाही. जरी संमोहनावस्थेत सूचना दिली तरी एखादी कितीही हिप्नोटिझमच्या गाढावस्थेत महिला असली आणि तिचा साधा पदर जरी ढळला तर त्या अवस्थेत सुद्धा ती स्वतःचा पदर सावरते, एवढी तिचं मन ऍक्टिव्ह असतं किंवा जागरूक असतं. पण विषय काय राहतो की ज्या पद्धतीने आपण आतंकवादी बघतो, मग ते पाकिस्तानमध्ये असतील किंवा भारतातील असतील, कुठले असतील, हे आतंकवादी जे असतात ना ह्यांना एक ब्रेन वॉश केलं जातं. एक विशिष्ट पद्धतीने ह्यांना ब्रेन वॉश करून एक त्याच्यामध्ये त्यांना गुंडळलं जातं, एक भावनेमध्ये, इमोशनमध्ये, एक धार्मिक द्वेष्टा त्यांना बनवून. आता एक्झाम्पल, एखादा मुस्लिम समाजाचा माणूस आहे तर त्याला हिप्नोटाईज करून हिंदू धर्माबद्दल त्याच्या मनामध्ये आस्था निर्माण करताच येत नाही. एखादा हिंदू धर्माचा माणूस आहे त्याच्या मनामध्ये मुस्लिम धर्माबद्दल आस्था निर्माण करताच येत नाही. परंतु या ठिकाणी एक होऊ शकतं की एखादा हिंदू धर्माचा माणूस आहे आणि त्याला जर त्या अवस्थेत नेलं त्याच्या सोयीच्छेनेत, कारण तो हिंदू आहे, अशा काही संस्था आहेत कुठल्या कुठल्या धर्माच्या आहेत, तर त्यामध्ये काय करतात की त्याला हिप्नोटाईज करतात
आणि हिप्नोटाईज करून त्याच्या मनामध्ये भरवतात की हिंदू धर्म खतरे में है, हिंदू धर्म खतरे में है, हिंदू धर्म खतरे में है. तर तो पहिल्यांदाच त्या बिलीफमध्ये आहे, तो पहिल्यांदाच त्या संस्कृतीमध्ये परंपरेमध्ये आहे, त्याच्यामध्ये धारणा तीच आहेत. फक्त त्या धारणेला विद्रूप रूप देण्याचं काम अशा काही टेक्निकचा वापर करून काही दुष्ट लोक करू शकतात, परंतु त्याला समूहन मानता येत नाही, कारण ती धूर्तपणाने वापरलेली गोष्ट आहे. बरोबर आहे. या गोष्टीला समोन म्हणता येत नाही, म्हणजे दुरुपयोग केलेला आहे. तर याच्यामध्ये आपले जे शिबिरं होतात हिप्नोथेरपीच्या संदर्भामध्ये, जे काही शिबिरं वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही आयोजित करता, या शिबिराच्या माध्यमातून नेमकं काय त्यांना ट्रेनिंग दिलं जातं, किंवा त्यांच्यावर काय उपचार पद्धती केली जाते, किंवा काय त्यांना त्या ठिकाणी माहिती देण्याचं काम तुमच्या माध्यमातून केलं जातं? विषय असा राहतो की मनुष्याला आजपर्यंत आणि आपल्या समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी, आज भारतामध्ये तर आपल्या आरोग्याबाबत खूप अज्ञान आहे. एक कसं असतं, एक प्रत्येक रूढी परंपरा किंवा एखादी पिढी आहे ती जुन्याच पिढीच्या चालीरीतीवर चालत असते. एक आपल्या गणित बनलेलं आहे की काय डोकं दुखतंय गोळी खावा, हे दुखतंय ते खावा, परंतु यासाठी त्या औषधांसोबतच एक मानसिक उपचार सुद्धा, एक मनाला स्ट्रॉंग करण्याची सुद्धा पद्धत खूप महत्त्वाची आहे. आणि ती पद्धत जर वापरली तर पहिल्या गोष्ट की लोकांचं अज्ञान दूर केलं जातं, की लोकांना जाणून दिलं जातं की ह्या प्रॉब्लेमसाठी आता जवळजवळ आपल्या शरीरातले 80% आजार हे सायकोसोमॅटिक आहेत, असं एक वैद्यकीय आधारानुसार सुद्धा मान्य झालेलं आहे. म्हणजे आपले डोके दुखतंय, आपलं अपचन आहे, आपले लैंगिक समस्या आहेत, आपले अजून काही समस्या असतील, दमासारखे आजार सुद्धा सायकोसोमॅटिक आहेत, म्हणजे मनोशारीरिक आहेत, असं एक डिफाईन केलेलं आहेत, म्हणजे डिक्लेअर झालेले आहेत. परंतु याबद्दल लोकांमध्ये जागरूकताच नाही. म्हणजे काय की जे आजार मनोशारीरिक आहेत, सायकोसोमॅटिक आहेत, अशा आजारांसाठी औषधांसोबतच हे मानसिक उपचार सुद्धा तेवढेच गरजेचे आहेत. आता तुम्ही सांगा की विषय काय राहतो की वर्षानुवर्ष लोक गोळे खातात, औषधोपचार करतात, लोक बरे का होत नाहीत? त्यांचा दमा बरा होत नाही, त्यांची डोकेदुखी बरी होत नाही, त्यांची ॲलर्जी बरी होत नाही, त्यांचे अपचन बरं होत नाही, वर्षानुवर्ष गोळे औषध खातात, का बरे होत नाहीत? त्याचं कारणच ते आहे की तो आजार शारीरिक नाही आहे, तो आजार सायकोसोमॅटिक आहे. जर औषधांसोबत जर त्याला हिप्नोथेरपी दिली, त्याच्या मनावरती उपचार केला, तर त्या आजारातून पूर्णपणे बाहेर पडतात. आणि आमच्याकडे तशी हिप्नोथेरपीद्वारे ॲलर्जीच्या गोळ्या बंद झाल्या, दम्याचे पंप ओढणं बंद झाले, डोकेदुखीच्या गोळ्या कायमच्या बंद झाल्या, असे भरपूर रिझल्ट आहेत. आणि त्याचं कारण तोच वैद्यकीय आधार आहे की हे सायकोसोमॅटिक आजार आहेत. तेच लोकांचं अज्ञान दूर करून आम्ही त्यांच्यावरती उपचार करतो. धन्यवाद सर. खूप छान पद्धतीनं आपण या हिप्नोथेरपी उपचार पद्धतीच्या संदर्भामध्ये श्रोत्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. याच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपलं आरोग्य जे आहे ते आपण उत्तमरित्या ठेवू शकतो, चांगलं ठेवू शकतो, आणि या उपचार पद्धतीच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीनं स्वतःवरती उपचार करून आपलं आरोग्य हे चांगलं ठेवू शकतो. म्हणजे एकंदरीत गोळ्या खाण्यापेक्षा मनाची जी स्थिती आहे, मन जे आहे त्या मनाला कंट्रोल करून आपलं मनाच्या माध्यमातून उपचार करून आपलं आरोग्य जे आहे ते उत्तमरित्या आरोग्यदायी चांगल्या पद्धतीने ठेवू शकतो, अशा पद्धतीची ही आपली एकंदरीत उपचार पद्धती आहे. आपण आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं, याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त करतो. तर अशाच वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून, स्टोरीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम, आपल्याला याच्या संदर्भामध्ये माहिती देण्याचं काम जे आहे ते न्यू मराठीच्या माध्यमातून केलं जात आहे. तर अशाच वेगवेगळ्या बातम्या, माहिती आणि विषय पाहण्यासाठी तुम्ही पाहत रहा न्यू मराठी. धन्यवाद.